महाराष्ट्रात स्टोरी टेलिंग असू देत किंवा टेलिव्हिजन असू देत, ते एकमेव गोष्टीवर चालतं आहे की ह्याच्यामुळे माझे संस्कार अजून इंटॅक्ट आहेत. वेन वी टॉक अबाउट टी व्ही, माझं नेहमी म्हणणं असतं की एंटरटेनमेंट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी. व्हॉट युअर म्हणजे तुम्ही काय दाखवताय लोकांना हे इतक्या जबाबदारीची गोष्ट आहे. कारण का दे गेट इन्स्पायर्ड. अख्खी जनरेशन इन्स्पायर होऊ शकते. तुम्ही वे ऑफ थिंकिंग, प्रोसेस ऑफ थिंकिंग लोकांना सांगू शकता, दाखवू शकता. त्यामुळे तुम्ही काय रिस्पॉन्सिबिलिटीने ते एक्झिक्यूट करताय. कारण टेलिव्हिजन हा फक्त एक चौकोन नाही आहे. तुमच्या घरात लिव्हिंग रूममध्ये सेंटर ऑफ द वॉलवर बसलेली एक व्यक्ती, ती 24 तास चालू असते. ती कधी तुमच्या आजीशी बोलत असते, कधी तुमच्याशी बोलत असते, कधी तुमच्या मुलाशी बोलत असते, कधी तुमच्या मुलीशी बोलत असते. आज आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मेकर्सनी ते भान जपून ठेवलं आहे. सगळ्यांनी ती एक जबाबदारी जपून ठेवली की आपल्या महाराष्ट्रीयन घरामध्ये काय दाखवलं जातं आहे. असं काहीही दाखवलं जाणार नाही जेणेकरून आजी उठून निघून जाईल म्हणजे मी जरा नंतर येते. ती जबाबदारी आज त्या मेकर्सनी ठेवल्यामुळे आजही आपण खूप म्हणजे हे मोठं यश आहे त्या मेकर्सचं, त्या लेखकांचं, की त्यांनी ती जबाबदारीचं भान ठेवलं आहे आणि वी आर प्राऊड ऑफ इट. अभिमानाने आपण सांगू शकतो की अख्खा कुटुंबापासून बघू शकतो. आई कुठे काय करते मध्ये ज्यावेळेस एक आई इंडिपेंडेंटली स्वतःचे काहीतरी निर्णय घेते, सेपरेट होते आणि अशी काहीतरी आई जिला कदाचित अजून सोसायटीत एक्सेप्ट करणार नाहीत, पण सिरियलमध्ये आपण तिला रोज बघतो. आपण सोसायटी म्हणून सुद्धा त्या टाईप ऑफ कॅरेक्टर्सना आपल्या आयुष्यात एक्सेप्ट करतो. सो इट इज ऑल्सो सेटिंग दॅट नरेटिव्ह फॉर सोसायटी. इट इज. ती मालिका करण्याचं एक मेजर कारण असं होतं की 80% आयांना हे माहितीच नाही आहे की आपल्या बँक अकाउंटमध्ये किती पैसे आहेत. कारण का बाबा बघतायत. पण अचानक जर बाबा इफ नॉट अराउंड करणार काय. द आयडिया ऑफ द एंटायर टायटल ऑल्सो केम फ्रॉम देअर. आईला गृहीतच धरतो ना आपण, आई मी जातो तू आहेस ना घरी. ह्या इमोशनवरनं ते टायटल इन्स्पायर झालं. त्यामुळे टेलिव्हिजननी किमान ती सुरुवात तरी किती चेंज झाला आहे. आजही अशा बायका असतील ना, पण 100पैकी जर एक बाई जरी चेंज झाली असेल ना पर्स्पेक्टिव्ह वाईज, की नाही मला हे बघितलं पाहिजे, मला लक्ष ठेवलं पाहिजे, उद्या हे कोणी म्हणायला नको तू काहीच करत नाहीस, तरी सक्सेस आहे त्या मालिकेचं. कॉन्व्हर्सेशन स्टार्ट केलं त्यांनी. एक्झॅक्टली. त्यामुळे इतकं महत्त्वाचं आहे किंवा ना आई कुठे काय करते सोबतच आपण एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही मालिका पण सुरू केली किंवा आज सावित्रीबाई ज्योतिराव फुलेसारखी मालिकासुद्धा आहे. हे करण्याचं कारणच हे आहे की आपण मराठी माणसं आहोत. आपण महाराष्ट्रामध्ये एक अशी गोष्ट सांगतो आहे जी लोकांना माहिती असली पाहिजे की आज आपल्यासोबत समाजात आज आपण इथे बसलो आहे, आपल्या अवतीभोवतीसुद्धा 3-4 मुली आहेत ज्या खांद्याला खांद्या लावून काम करतात. ते कोणामुळे? कारण का एक बाई लढली. तर टेलिव्हिजन फक्त एकाच पद्धतीचा ड्रामा सांगायला आहे का? तर नाही. वेगवेगळ्या पद्धतीचा ड्रामा सांगायला आहे जेणेकरून लोकांना थोडंसं प्रबोधन पण मिळेल. पण ह्याचं भान ठेवलं पाहिजे की फक्त भाषण होत नाही आहे. कारण का फक्त भाषण होत असेल तर मग ते न्यूजमध्ये पण मिळतं, ते अवतीभोवती पण येते, ते येता जाता लोक सांगतच असतात. त्याच्यातनं व्हिज्युअल इम्पॅक्ट, ड्रामा इम्पॅक्ट, मला 20 मिनटं स्पेंड करायचे आहेत तुमच्याबरोबर, त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे कमिंग बॅक टू दॅट क्वेश्चन की कुटुंबांचं काय बदललं आहे. फ्रँकली स्पीकिंग जे इतके घट्ट आणि रूटेड संस्कार आहेत ना ते इतके इंटॅक्ट आहेत ना अजून की व्हॅल्यूज बदललेल्या नाही आहेत अजिबात. आपल्याला काय चूक आणि काय बरोबर हे ताबडतोब कळतं आणि इतका चोखंद आहे ना प्रेक्षक, त्यांना तुमचा पहिला प्रोमो बघितल्यानंतर कळतं हे बघायचं का नाही बघायचं. यू कॅनॉट फूल देम. अजूनही 90% किंवा 95% प्रायमरी सिरियलचा प्लॉट हे सासू सून आणि त्यांच्या घरात त्यांच्या काहीतरी कुरघोड्या. मग मी यूट्यूबवर जातो किंवा मग मी OTTवरती जातो, मग मी नेटफ्लिक्स बघतो, मग मी दुसऱ्या काहीतरी प्लॅटफॉर्म्सवरती जातो. म्हणजे मला कल्चरली सवय आहे टी व्हीवरती काहीतरी बघण्याची. मग माझ्यासाठी त्या टी व्हीवरती स्पेसिफिकली मराठी GECsवरती काही बघायला का नसतं? ज्वलंत प्रश्न आणि सगळे विचारतात. पण ना इमोशन काय सांगतो, हे माझं ऑब्झर्वेशन आहे. परत ॲज अ मेकर मी असंभव केलं आहे, मी अग्निहोत्र केलं आहे,
गुंतता हृदय हे केलं आहे. आज आपण बोलतो आहे की मी वेगवेगळ्या पद्धतीच्या मालिका केल्या आहेत. असंभव चॅनलची नंबर 1 सिरियल कधीच नव्हती. जेव्हा असंभवची इतकी चर्चा व्हायची, म्हणजे मला डॉक्टर्स आणि सर्जन्स फोन करायचे एपिसोड झाल्यानंतर की ते बघितलं, हे बघितलं, तुम्ही ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रॉलॉजी किती कनेक्ट केलेत वगैरे. तरी पण ती कधीच नंबर 1 सिरियल नव्हती. इट वॉज द मोस्ट टॉक्ड अबाउट. आता जेव्हा ज्या सिरियल्स तेव्हा नंबर 1 होता त्याचा उल्लेख पण नाही आहे, पण अजूनही असंभवचा उल्लेख. पण तेव्हासुद्धा एवढ्या क्लटर ब्रेकिंग आयडियाज आणूनसुद्धा डोमेस्टिक ड्रामाच नंबर 1 होता. का? आपण रस्त्यातनं जाताना भांडण जर दिसलं, बाईकवरून जाताना थांबतो, काय झालं बघायला. किंवा सोसायटीत चाळीत आपण पायऱ्या चढताना शेजारच्याकडे जर भांडण झालं असेल आपण बघतो. ह्युमन टेंडन्सी आपल्याला बघायला आवडतं. बिलो ड्रामा. लेट्स एक्सेप्ट इट. आपल्याला शेजारच्या घरातली भांडणं बघायला आवडतात. गेम ऑफ थ्रोन्स काय आहे? इंटरपर्सनल रिलेशनशिपमधले राडे कोणाच्या तरी घरी राडे होतात. थांब मी बघून सांगतो तुला. ही आपली टेंडन्सी आहे. अरे क्लास काय अँगल लागला होता, जास्तीत जास्त. अरे मग ती एक वाक्य बोलली त्याच्यानंतर जे तिने दिलं उत्तर दिलं ना, किंवा मला हे कॅरेक्टर आवडतं, आज ती काही बोलली नाही, उद्या तिने बोललं पाहिजे. सी इमोशन कुठे येतं आहे माहिती आहे ना. आज टेलिव्हिजन इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ मोर दॅन 60% ऑफ द ऑडियन्स. कुठेतरी जे मी माझ्या प्रत्यक्ष आयुष्यात करू शकत नाही ते मला आवडतं कॅरेक्टर जर करत असेल ना, तर ते मला बघायचं आहे. कारण का, मी स्वतःला त्या कॅरेक्टरमध्ये आयडेंटिफाय करतो. हा आयडेंटिफिकेशनचा रूल आहे. मी ती आहे, मी माझ्या आयुष्यात हे करू शकत नाही आहे, ती करते आहे, मला कुठेतरी क्लोजर मिळतं आहे. माझ्या मते एक टेक्निशियन म्हणून मी हे डिकोड केलं आहे. जोपर्यंत ते पुनर्जन्म खूप मस्त वाटतो रे. माझा पुनर्जन्म कुठे झाला आहे? माझी रिलेटिबिलिटी त्या थ्रिलवर आहे. पण माझ्या इमोशनल रिलेटिबिलिटी जर मला तिथे मिळत असेल, आणि इफ आय एम वाउचिंग की आज अरुंधती काहीतरी बोलल्यानंतर माझ्या अंगावर 2 किलो मास चढणारे, बोलली कशी नाही, दॅट इज द विनिंग स्ट्रीक. आणि मी सुद्धा आधी हा विचार करायचो माहिती आहे की का रे फक्त हे. पण तुम्ही जर डीप गेलात ना, तर विमेन आर फेसिंग दिस चॅलेंजेस. टेलिव्हिजन हे रिफ्लेक्शन आहे समाजात काय होतं याचं. ह्या गोष्टी समाजात घडत नाहीत का? घडत आहेत म्हणून रिलेट होत आहेत म्हणून लोक बघत आहेत. नाहीतर लोकांनी कधीच डिस्कार्ड केलं असतं. दॅट इज द नीड ऑफ द आर. म्हणजे हा एक सटल चेंज आहेच ना. सोशिक स्त्री नाही आहे आता टेलिव्हिजनवरची. मे बी 2000च्या दशकात सोशिक स्त्री होती. आय ॲडमायर द ऑब्झर्वेशन. आता डोरमॅट स्त्री नाही आहे ती. मी कितीही झालं तरी मी सहन करीन, पण मी परत तेच आहे. बरं, कसं तुझ्या पहिल्या प्रश्नाला ह्यांनी कनेक्ट केलं मस्त. ती मर्यादा नाही सोडणार, ती मान सन्मान नाही सोडणार, पण म्हणून ती स्वाभिमान नाही सोडणार. आता शी नाव विल होल्ड हर सेल्फ रिस्पेक्ट. आधी कसं होतं, नाही लग्न लावून दिलं आहे, आता काहीही झालं तरी तुला हेच निभवायचं आहे. हॅज ग्रॅज्युएटेड टू, तिला पण फिलिंग्स आहे, ती निभावणार. अजिबात तिला दिलेले संस्कार विसरणार नाही, तिला शिकवलेल्या गोष्टी विसरणार नाही. पण म्हणून तुम्ही तिच्या अंगावरनं चालत जाल आणि ती उफ पण नाही करणार असं नाही होणार. आज तिला दुखलं तर ती म्हणणार मला दुखतं आहे. दॅट इज द चेंज दॅट इज कमिंग. ती मर्यादा सोडून काही करणार नाही, पण ती स्वतःच्या कपॅसिटीमध्ये नक्की सांगेल की हो असं करू नका, मला दुखतं आहे.